नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 27 नोव्हेंबरच्या इम्पॉर्टंट चालू घडामोडी. ओके, तर ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि तुम्हाला जर आपलं लेक्चर युजफुल वाटलं, तुम्हाला लेक्चर आपलं आवडलं तर लाईक करायला विसरू नका. ओके, चला सुरुवात करूया आपण कालच्या क्वेश्चन पासून. बघा, कालचा क्वेश्चन काय होता? खालीलपैकी कोणत्या देशातील संशोधकांसह भारतीय संशोधकांनी गोट प्लेग नावाची लस शोधून काढली? अगदी सोपं उत्तर होतं याचं. काय तर ब्रिटन. बरोबर. गोट प्लेग म्हणजे आता गोटवरून समजते तुम्हाला, तर हे बकरीसाठी लस असणार आहे. बरोबर, याचं आपण डिटेलमध्ये मागच्या लेक्चरमध्ये पाहिलंच होतं. चला सुरुवात करूया आता आपण आजच्या न्यूज पासून. 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिन. तर 26 नोव्हेंबर हा दिवस भारताचा संविधान दिवस म्हणून भारतभर साजरा केला जातो. तर 26 नोव्हेंबरच का, तर हे तुम्हाला माहित पाहिजे. कारण 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान समितीने संविधानाचा अंतिम जो मसुदा होता तो मंजूर केलेला होता. तर जस्ट फॉर युअर म्हणजे हिस्ट्रीसाठी काय माहित असावं तुम्हाला, तर 29 ऑगस्ट 1947 रोजी, 29 ऑगस्ट डेट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती स्थापन केली गेलेली होती. ओके, आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी या समितीचा अंतिम जो मसुदा होता तो 26 नोव्हेंबर 1949 ला, बघा 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान समिती पुढे सादर केला आणि मग तो मंजूर केला गेला. आणि मग याची जी अंमलबजावणी जी होती ती कधी झाली? याची अंमलबजावणी होती ती 26 जानेवारी 1950. ओके, तर बघा 26 नोव्हेंबर 1949 ला अंतिम मसुदा मंजूर झाला. त्याची अंमलबजावणी जी होती ती कधी झाली किंवा लागू जो झाला तो कधी? 26 जानेवारी 1950. ओके, भारताचं संविधान हे सर्वात मोठं असं संविधान आहे. आणि मग हा जो दिवस होता तोच दिवस का निवडला गेला? कारण 1929च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या सभेमध्ये जे लाहोरमध्ये झालेलं होतं त्याच्यामध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर झालेला होता. डेट काय होती? 26 जानेवारी 1930. म्हणून 26 जानेवारीलाच ते अंमलात आणण्यास सुरुवात केली गेली. म्हणून 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की टोटल किती दिवस लागले आपला संविधान तयार करण्यासाठी, तर हे पण लक्षात ठेवा. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. आणि जर घटनेविषयी जर तुम्हाला रिव्हिजन करायचे तर तुम्हाला पूर्ण माहित पाहिजे संविधानाच्या घटना तयार करण्यासाठी किती समित्या होत्या, त्या समित्यांचे अध्यक्ष किती होते. बरोबर. परत कोणत्या डेटला काय झालं, जसं आपण आता इथे रिवाइज केलं तसं सुद्धा माहित पाहिजे. मूळ घटनेमध्ये 22 भाग होते, 395 कलम होते आणि 8 अनुसूची होत्या. आता किती आहेत? तर 25 भाग आहेत आणि 448 कलम आहेत आणि 12 अनुसूची आहेत. म्हणजे अशा काइंड ऑफ तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर कोणती घटना कोणत्या देशाकडून घेतलेली आहे, बरोबर, आणीबाणी कुठून घेतली, जर्मनीकडून घेतली, अशा काइंड ऑफ तुम्ही रिव्हिजन ही केली पाहिजे. ओके, आणि हा जो दिवस आहे भारताचा संविधान दिन हे कधीपासून म्हणजे साजरा केला जाऊ लागला? तर 2015 पासून साजरा केला सॉरी 2015 पासून साजरा केला जाऊ लागला. याच्या आधी हा राष्ट्रीय विधी दिन म्हणून साजरा केला जायचा. राष्ट्रीय विधी दिन हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ओके, बघू पुढची न्यूज. 26 नोव्हेंबरला आणखीन एक दिवस साजरा केला जातो, तो म्हणजे नॅशनल मिल्क डे. ओके, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 26 नोव्हेंबर नॅशनल मिल्क डे. तर वर्गीस कुरियन यांच्यामुळे हा दिवस साजरा केला जातो. त्यांचा जन्म जो होता तो इथे 16 झालेला आहे. तर हा 26 नोव्हेंबर 1921 ला झालेला होता. मग त्यांचा जन्मदिन, त्यांची जयंती साजरी करण्यासाठीच हा दिवस साजरा केला जातो. पण यांचा जन्मदिन का साजरा केला जातो? तर यांनी भारतामध्ये
दुधासाठी खूप असे कार्य केलेलं होतं. त्यांना भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक असे म्हणतात. ओके, लक्षात ठेवा तुम्ही. मिल्क मॅन ऑफ इंडिया, फादर ऑफ व्हाईट रिव्हॉल्युशन इन इंडिया यांना म्हणतात. बघा परत, अमूल या दुग्ध प्रक्रिये उद्योगाच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांना बरेच पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. महत्वाचा बघा, भारताचे पद्मश्री मिळालेला आहे, पद्मभूषण मिळालेला आहे, पद्मविभूषण मिळालेलं आहे. त्याचं इयर पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परत दुसरा सांगायचं झालं तर रेमंड मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे. तर रेमंड मॅग्सेसे आपण आधी सुद्धा पाहिलेलं होतं. तर रेमंड मॅग्सेसेला काय म्हणतात, आशियाचा नोबेल म्हणून रेमंड मॅग्सेसे ओळखला जातो. बरोबर, फिलिपाईनचे जे तिसरे राष्ट्राध्यक्ष होते त्यांच्या स्मरणार्थ हा साजरा केला जातो. याचे स्टार्ट कधी झालेलं होतं, 1958. बरोबर, पहिला होता 1958ला, स्थापना झालेली होती 1957ला. लक्षात ठेवा, 1957ला स्थापना, 1958ला दिला गेला. कोणाला दिलता, विनोबा भावे, पहिले भारतीय. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याच्यातून. ओके, एवढं याच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला या न्यूज विषयी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपलं लेक्चर युजफुल वाटत असेल तर लाईक करायला विसरू नका. ओके, बघू पुढची न्यूज. हरमनप्रीत कौर, भारतीय महिला T20 संघाचे कर्णधार यांची ICC महिला विश्वचषक T20 संघाची कर्णधार म्हणून नेमणूक झालेली आहे. बरोबर, आणि या संघामध्ये स्मृती संधाना आणि लेग स्पिनर जे आहे पूनम यादव यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. बघा, या 11 खेळाडूंमध्ये इंग्लंडचे 3 खेळाडू आहेत, ऑस्ट्रेलियाचे 2 आहेत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि विंडीजची प्रत्येकी 1-1 असे टोटल 11 प्लेइंग मध्ये आहेत. तर भारताचे 3 आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 3 मध्ये कर्णधार आपली हरमनप्रीत कौर, त्यानंतर स्मृती संधाना आणि पूनम यादव. ओके, ICC विषयी सांगायचं झालं तर ICC मध्ये 105 सदस्य देश आहेत. त्यात पूर्ण 12 देशांचं सदस्यत्व आहे, जे की कसोटी सामने खेळतात. ओके, हरमनप्रीत कौर आलेला आहे. आपण यांच्याविषयी आणखीन एक न्यूज पाहिलेली होती. ज्यावेळेला हा महिला विश्वचषक चालू झाला, त्याच्या पहिल्याच मॅच मध्ये न्यूझीलंड विरुद्ध त्यांनी शतक झळकवलेलं होतं. बरोबर, हे आपण पाहिलेलं होतं. त्यांनी 103 धावा केलेल्या होत्या 51 बॉलमध्ये, आणि अशी कामगिरी करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. बरोबर, हे आपण पाहिलेलंच होतं. आता ICC विषयी आलेलंच आहे. पुढे आपण आणखीन एक न्यूज घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण ICC विषयी सुद्धा माहिती कव्हर करू. बघू पुढची न्यूज. बघा, ऑस्ट्रेलिया T20 महिला विश्वचषकाचा विजेता झालेला आहे. बघा, ऑस्ट्रेलियाने 4थ्यांदा हा T20 विश्वचषक जिंकलेला आहे. ऑस्ट्रेलियन महिलेने जिंकलेला आहे, हे लक्षात ठेवा. महिला विश्वचषकाविषयी आपण बोलत आहे. आणि हा जो वर्ल्ड कप होता तो 6वा वर्ल्ड कप होता. बरोबर, 2009 पासून या विश्वचषकाची सुरुवात झालेली आहे, आणि हा 2018चा जो आहे तो 6वा होता. या 6 मध्ये ऑस्ट्रेलियाचे 4 आहेत. बरोबर, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, 6 मध्येच 4 ऑस्ट्रेलियाचे आहेत. बरोबर, आणि दुसरे आता 2च देश राहिले, तर इंग्लंड आहे आणि वेस्ट इंडिज. वेस्ट इंडिज तुम्हाला माहिती आहे मागचा वर्ल्ड कप जिंकलेला होता, आणि इंग्लंड जो आहे तो पहिला जो 2009ला झाला तो इंग्लंडने जिंकलेला होता. ओके, आत्ताचा जो झाला 2018चा तो कुठे झाला, कॅरेबियन म्हणजे ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज. ओके, वेस्ट इंडिजने त्याला होस्ट केलेलं होतं. आणि तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की ऑस्ट्रेलियाने कोणाचा पराभव केला, तर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला. सेमीफायनल मध्ये भारत इंग्लंडकडून हारलेलं होतं. ओके, आणि विशेष म्हणजे अलिसा हेली यांना मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळालेला आहे. या मिशेल स्टार्कच्या पत्नी आहेत. बरोबर, मिशेल स्टार्क जे की ऑस्ट्रेलियन पुरुषांच्या संघामध्ये आहेत. यांना सुद्धा 2015च्या T20 मध्ये त्यांना सुद्धा मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळालेला होता. म्हणजे बघा, हे दाम्पत्याला हा मिळालेला आहे, आणि असं दाम्पत्याला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळणारे एकमेव दाम्पत्य आहे. ऍक्च्युली रेअरली असतं की दोन्ही नवरा बायको खेळतात. ओके, एवढं तुम्हाला यायचं. आता ICCचं तुम्हाला माहित पाहिजे की ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, आपण बघितलेलं होतं ICCच्या रिलेटेड न्यूज. ICC हॉल ऑफ फेम मध्ये राहुल द्रविड यांची नेमणूक केली होती, ते 5वे भारतीय आपण पाहिलेलं होतं. तर स्थापना कधी झालेली होती, 1909ला. आणि त्यावेळी याचं नाव काय होतं, इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स. तेच नाव 1965ला चेंज केलं आणि ते झालं इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स झालं. आणि मग 1989 पासून हे झालं ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल झालं. हेडक्वार्टर कुठे आहे, तर दुबई. हे तुम्हाला माहित पाहिजे, हेडक्वार्टर दुबईला आहे.
आणि याचे चेअरमन जे आहेत ते शशांक मनोहरा आहे, सीईओ आहे ते डेव्हिड रिचर्ड्स. एवढ्या गोष्टी तुम्हाला याच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. हॉल ऑफ फेम आपण पाहिलेलं होतं, ते सुद्धा इथं रिवाइज झालं पाहिजे. भवानी देवी बघा, ज्येष्ठ राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ही पहिली भारतीय आहे. आता ही तलवारबाजी तुम्ही बघत असाल, ज्यांनी ज्यांनी रेस बघितलेला आहे मूवी, त्याच्यामध्ये सुद्धा हे जॅकलिनने अशा टाइप मध्ये काहीतरी होतं त्या सीन, तर तेच आहे. आणि हा जो आहे तो सब्रे प्रकारात सुवर्ण पदक यांनी जिंकलेला आहे. हे कुठं झाली ही स्पर्धा, तर ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा येथे झालेली आहे. आणि लास्टच्या सामन्यामध्ये म्हणजे फायनलमध्ये भवानी देवी यांनी इंग्लंडच्या एमिली रुक्सॉवचा पराभव केलेला आहे. एवढं तुम्हाला यांच्याविषयी माहित पाहिजे. ह्या पहिल्या भारतीय आहेत की ज्यांनी राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. ओके, इथे इमेज जी आहे ती भवानी देवी यांची. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवत राहा. इथे तुम्हाला आजच्यासाठी क्वेश्चन आहे, कोणत्या महिला क्रिकेटपटूची आयसीसी महिला विश्वचषक T20 संघाची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे? अगदी सोपं आहे. आशा करतो तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की कळवा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.